नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आपल्या आजीच्या हातची आठवण करून देणारी गव्हाची लापशी. चला तर मग बघू आपण त्यासाठी लागणारं साहित्य. तर 1 वाटी गव्हाची लापशी म्हणजेच मोठा रवा, अर्धी वाटी गूळ, बदामाचे काप, सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धी टीस्पून वेलची पूड, 1 वाटी दूध, 4 टेबलस्पून तूप, 3 वाट्या पाणी. ही रेसिपी चवीला अप्रतिम, पौष्टिक आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. सणासुदीला, प्रसादासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी सर्वात उत्तम आहे. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 3 टेबलस्पून तूप घालूया. तूप विरघळले की त्यामध्ये 1 वाटी मोठा रवा घालूया. आता मध्यम आचेवर हा रवा सतत हलवत भाजून घ्यायचा. ही रेसिपी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सण, पूजा, सत्यनारायणाचा महाप्रसाद किंवा शुभ प्रसंगी बनवली जाते. चवीला गोड, सुगंधी आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असते. रवा भाजताना खूप छान सुगंध येतो आणि त्याचा रंग हलका सोनेरी होतो. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, कारण रवा जितका छान भाजला जाईल तितकी लापशी चविष्ट होते. दुसऱ्या बाजूला 3 वाट्या पाणी गरम करत ठेवू. रवा व्यवस्थित भाजला की गरम पाणी सावकाश त्यामध्ये ओतायचं. पाणी घालताना काळजी घ्या, कारण वाफ खूप येते. आता झाकण ठेवून रवा मस्त शिजून देते. तोपर्यंत एका भांड्यामध्ये अर्धी वाटी गूळ थोड्या गरम पाण्यामध्ये विरघळून घेऊया. गुळामध्ये जर काही कचरा असेल तर गूळ नक्की गाळून घ्या. मध्ये मध्ये रवा शिजलाय का चेक करा. रवा मोठा असल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागू शकतो.
आता त्यामध्ये 1 वाटी दूध घालूया. रवा पूर्णपणे शिजल्यावर त्यामध्ये गुळाचं पाणी घालूया. यामुळे लापशीला खूप छान चव येते आणि मऊ असं टेक्स्चर येतं. आता सगळं व्यवस्थित मिसळून 4 ते 5 मिनिट मंद आचेवर शिजू द्या. शेवटी वेलची पूड, बदामाचे काप आणि सुक्या खोबऱ्याचे काप घालूया. झाकण ठेवून 2 मिनिट वाफ येऊ द्या. हा किती सुंदर सुगंध येतोय. मऊ, खमंग आणि अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची लापशी. गरमागरम सर्व करा आणि प्रत्येक घासाचा आनंद घ्या. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच सोप्या, पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीसह पुन्हा भेटू. धन्यवाद.